आज आपण सर्वजण मिळून आलोय मुंबईला. मुंबईमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला वाटतं की आज आपण जेवाची मुंबई करायची. बघा हे किरण, रान्ना, माझी बायको आणि माझी मुलगी हे सगळे मिळून आम्ही आलोय गेटवे ऑफ इंडिया पाशी. त्याच्या अगोदर तुम्हाला जातानाच मध्ये रस्त्यात येते हॉटेल ताज आणि हॉटेल न्यू ताज. ही पाठीमागे जे तुम्ही बघताय ते हॉटेल न्यू ताज जुनं ताज आहे आणि हे त्याच्या शेजारी आहे. हे बघा आता हे जे आहे हे न्यू ताज आहे आणि याच्या समोरच आता आपल्याला असंच पुढं थोडंसं चालत जायचं आहे. हे हॉटेल ताज, न्यू ताज आणि आणि हॉटेल ओबेरा हे सुद्धा त्याच्या पाठीमागच आहे. आणि थोडंसं पुढं आलं का गेटवे ऑफ इंडियाच्या अगदीच समोर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्राचं दैवत कसं डौलात डोलत आहे बघा. तर मग आता चला गेटवे ऑफ इंडियाकडे. हे बघा गेट ऑफ इंडिया आहे. अरे लगा गेट ऑफ कशाला म्हणतोय? गेट वे इंडिया आहे. काय तर बडबडतोय लगा. अण्णा गेट वे ऑफ इंडिया आहे असं. अरे गप, तुला काय करायचं? तुला काम आहे ना? मी लगा तिथं का नाही 20 वर्ष का नाही काम केलं या. हा ए किरण, तुला काय कळतं का रे? ती राहिले म्हणल्यावर राहिले तर ती म्हणते गेटवे इंडिया. तर गेटवे इंडिया गेट ऑफ इंडिया कुठं आहे तर दाखव बरं बघू. बर ठीक आहे, आता दाखवतो. आधी जा समुद्रात फिरून या. जहाजा कशा बघा लागले पवायला, कशात तरंगते ते बघा. कसं पक्षी तर बदकता मग तरंगते ते नाही तशी लागले तरंगायला. काय आप्पा हा. अण्णाला आपण त्या जहाजातनं खाली देऊया का तेवढं सोडून? नाही, त्याला सोडूनच द्यायला लागतं. इथं रशियन पण आहे बघा. तेव्हा बघा कसा तेव्हा फिरते बघा. आता रशियनच्या समोर कसा फिरतोय बघा की अण्णा आणि किरण. अण्णा अण्णा काय लागानो फिरताय लागानो तुम्ही. बर माझं नाव घ्यायची काय गरज होती का? बर बर मला सांगा, ही गेट ऑफ इंडिया आहे का नाही? ही गेट ऑफ इंडिया हा काय ऑप म्हणतोय लगा? ऑप आहे ते गेट वे इंडिया आहे. उगतच का नाही बडबडतोय म्हणा ती. अरे अण्णा, गेटवे ऑफ इंडियाच आहे रे. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे त्या इंग्रज त्यातनं आता आली असं होतंय रे. ऑप म्हणजे का नाही संपलं रे? नाही नाही, तसं कसं संपत हा? संपत नसतं तसं. तुला दाखवतो तिथं गेल्यावर लागा. आणि बघा आणि बघा कसं वाटते. खरं सांगा हो तुम्हाला, पाण्याचा आवाज मी काढला नाही. पाण्याचा आवाज लय आवडतो आपल्याला. खा 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 खा. पण मला हा प्रश्न पडतोय, ही इंग्रजांनी बांधले म्हणते ते इंग्रज जाऊन जवळजवळ 150 वर्ष झाली. त्याच्या पण अगोदर बांधले आणि 200 वर्ष पाण्याचा मार कसं सहन करत असेल दगडून हो. आप्पा तुम्ही पण ते मला- आवाज काढायला पाहिजे होता, पाण्यात जरा ठेवायला पाहिजे होता. मला सांगा खरं, हे जहाज वगैरे आता बांधकाम आहे ना बघा. हे कसं दिसतंय बघा. अगदी चकाचक दिसतंय. हाय असं अगदी म्हणजे त्या ह्याचं गेट कसं केलंय बघा. कमान कशी केल्या बघा. इंग्रजांनी किती आपलं म्हणजे मन राखायचं ठेवलंय बघा. हवा गेट ऑफ इंडिया. आणि ह्याला ती लाकडच लावले. ती ह्याचा कलर द्यायचं काय करू? याला काय सांगाय मला तुम्ही, कसं करायचं त्याचा? पैसे नसते हो. हा मी पण आहे की. हा, मग सगळे जायचे. मी हाय, माझी बायको हाय, दिया हाय, तू हाय, अण्णा हाय. मग आता मला सांगा, आता कलर दिला नाही बघा. ह्याला लाकडं लावले ती. मग मी काय म्हणतो माहिती आहे का, आपण वर्गण काढून कलर देऊया खायला. होय हा, होय. पण मला कधी कधी काय वाटतं माहिती आहे का, आपण ही गेट ऑफ इंडियाला पहिल्यांदा आल्या बघा. किती आनंद झालाय, काय आनंद आहे, कसा आहे. बरं मी काय म्हणतो माहिती आहे का, हे आपण त्यापेक्षा एकत्रच गेले की लोकांच्या ह्याला कुठं कलर देत बसायचं आहे. विकत घ्यायला कोणाकडे घेणार आहे? आता आप्पा आप्पा वडापाव भागात टॉप आहे बरं का. अरे एकच नंबर टॉप आहे. भागात टॉप म्हणजे टॉपच आहे. 5वा आहे बरं का हे माझा. हा, आणि हे जे आता वडापावची खात्या बघा. हो का, इथं किरण खातोय, हो का, इथं अण्णा खातोय. अण्णा का रुसून गेला मागे? अण्णाला त्याला जवळ येऊन बस म्हटलं तर लांब लांब बसलाय. मागा जे आपण म्हणलेलं गेट वे ऑफ इंडिया, त्यामुळे जर रागाला आलेलं. त्याला कोणी सांगायचं, कसं समजावून सांगायचं सांग बरं बघू. गेट वे ऑफ इंडिया इथं ऑफ म्हणजे संपलंच म्हणतोय. अरे काय चाललंय लागा. त्यामुळे जर रागाला आलेलं. तसा तसा रागाला आलाय ते. तुम्ही कुठे चाललाय आता? आता मी चाललोय की, आता काय माझं कोण शूटिंग करणार म्हणून मी चाललोय रोसून. हे बघा समुद्र किनाऱ्यानं बसले ती. इथं अमेरिकन आहे ती, रशियन आहे ती, सगळी लोक आहे ती बघा. थोडी महाग आहे पण रशियन चांगली आहे बरं का. आप्पा हा, चिलापी मासा आहे का बघा की. अण्णा कुठं? अण्णा अण्णा कशाला चिलाप मासा बघतो त्याच्या गळ्यात माळा आहे ना. म्हणजे वर वर बघा, ही चिराप मासा बघा की. हे बघूया का, इथंच बनवून खाऊया का? बघा बघा बघा. चिलापी मासा किरणला काही बरोबर नाही. धर्या काडकपटी धर्याच. ते बघा, हे. अहो का, हे आहे बघा. ते आतंकवाद्याने हमला केलता का इथं, ह्या गाडीच्या वरच्या मजल्यावर केलता बघा. ते 4थ्या मजल्यावर. अहो लय बेकार हमला केलता. अजून तिथं डाग तसं आहे, काढलं नाही तर काय नाही. तर ही हॉटेल ताज, ही जुनं ताज जे इंग्रज काळात उभं होतं त्यावेळेला. आणि आता पुन्हा फिरून आले बघा समुद्राकडे बघायला. समुद्राकडे बघायला मनच राहत नाही बरं केके तुझं. आप्पा तुम्ही माझ्या माग माग कशाला ये लागलाय हो? काय माग कुठं जाणार आहे मग? तुला माझ्याशिवाय कोण आहे आणि माझ्याशिवाय तुला कोण आहे? काय का माग येत आहे तुम्ही? मग समुद्र कसा दिसतोय बघ की, दिवस मावळतील आलाय कसा दिसतोय बघ. एकच नंबर. पण मी काय म्हणतो माहिती आहे का, ह्या इंग्रजाला का म्हणून सुचलं असेल ही गेट ऑफ इंडिया असं बांधायला?
हा आप्पा हा ती इंग्रज काय 100 फुटाची होती काय हो? अहो इंग्रज काळात माणसं मला बी तसं वाटतं 100 फुटाची होती म्हणून त्यांनी 100 फूट ते गेटवे ऑफ इंडिया केलंय बघा. बरं केलं ते केलंय त्याला दरवाजे बसवलं नाहीत हो बसवायला पाहिजे होतं का नव्हतं. त्यामुळे तर लुटून नेलं. आप्पा आता आपण कुणीकडून कसं हे चाललंय? हॉटेल ताजच्या शेजारी पार्किंग आहे जे गेट ऑफ इंडियाला आपण जातोय रस्ता आहे का नाही त्या रस्त्याने आपण जातोय. आणि ही बघा ही काय आहे माहिती आहे कळलं का तुम्हाला हे काय आहे? अहो, विधान भवन आहे. अहो विधान भवन इथे यायसाठी लोक आ, ते जमिनी जाऊ द्या की तिरंगा बघा कसा मानानं फडकायला लागलाय आप्पा. अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे म्हटल्यावर ते तर मानानं डोलणार ते. असले आतंकवादी हमला झाला तरी तिथं हात लावू शकेल नाही ते आणि हे आता हे वारण हे कायदो तर काय करणार आहे हो. हा, बोल. विधान भवनापाशी आप्पा थोडा जरा फेरफटका मारूया जरा बघूया कसं काय अरे काय. सगळं खरं आहे फेरफटका मारायला पण ती समोर गाडी बघ ऑडी गाडी ह्या हॉटेल ताज मध्ये पॅसेंजर गाडी म्हणून आहे पॅसेंजर गाडी ऑडी गाडी. ऑडी हा बर. अरे काय नुसतं बघा डोकं फिरायचं काम आहे काय हॉटेलचा ताल आहे आणि काय नाद आहे लगा हॉटेल ताजचा नाद करायचा नाही गाड्या गाडी गाडी आहे का हा. हो, गाडी गाडी आहे बघतो ती लाईट लागली ते. मग आता आम्हाला शिवाजी महाराज दर्शन घेतल्याशिवाय वेळच निघत नाही म्हणून आम्ही गाडीत त्यांची स्थापनाच करून टाकले. गाडीत बसलं का पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज दर्शन घ्यायचं. आप्पा जरा दमान घ्या की हो गाडी एवढं पळवाय काय गरज आहे का सांगा बघू बर. अहो हे अटल शेतो आहे मालक इथं काय जरी केलं तर ब्रेकच लागत नाही झूम दिशे निघून जाते आणि लोक कोण काय म्हणते ते अटल बिल्डिंग बघा केवढी काटकुळे हो. लय काटकुळ आहे बिल्डिंग मग काय आणि सगळेजण म्हणते ते अटल शेतूर अंगल निघालं वर लोखंड वर निघालं पण सगळं खोटं बोलते ते सरकारनं एकदम एकदम छान म्हणजे छान बांधकाम केलंय आणि एकदा तुम्ही अवश्य भेट द्या. आम्ही पण आलोय असंच सहज आलतो मुंबईला भेट देऊन गेलो अटल शेतूरून गेलो. ही शिवडीचा आहे बघा तुम्हाला वाटत असेल ही खोटं सांगते ते तर आम्हाला तुम्हाला दिसावं म्हणून आम्ही स्लो मोशन मध्ये घेतलंय बघा. आम्ही त्या बघा शिवडीचं दिसतंय का तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान कसा असावा तर ह्या रस्त्यासारखा अगदी प्लेन मनाचा असावा आणि सागरासारखं अफाट मन असावं ह्या हिशोबानं हे अटल सेतू म्हणून याची स्थापना मुंबईत गेटवे ऑफ इंडिया ते पनवेल या दोन्हीच्या मध्ये केलेली आहे. आप्पा हा मला गाडी चालवा येते का? आता गाडी चालवायचं गाणं म्हणून गाडी चालवते तुला गाडी चालवा येत नाही वे कशी चालवते गाडी? आल्या का सकाळपासून गाडी चालवतोय तो आता 6 वाजत आल्या त्या आणि दिया बघा काय बघते आणि द्या बघा आणि ही बघा आणि बघा ही झोपले. मुंबई बघणारा